बाजूला विक्रम स्पोर्ट्स वडूनगर। विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते। बघा निर्धारित 3 ओव्हरचा सामना दोन्ही संघाचे कॅप्टन बोथ टीम तुम्हाला सूचना केली जाते हा सामना फक्त आणि फक्त 3 ओव्हरचा आहे। महेश आणि राजा ही सलामी जोडी चला 95 विनंती आपण सामन्याला सुरुवात करायची प्लीज। जय महाराष्ट्र ए आणि जय महाराष्ट्र बी या दोन्ही संघ रेग्युलर ग्रामीणचे दोन्ही संघ आहेत आणि त्यामधून मला वाटलं एक प्रेक्षणीय सामना फ्रेंडशिप मॅच आज केली जाईल। त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन बोट टीम आपण आपला परिपूर्ण संघ घेऊन या ठिकाणी उपस्थित व्हायचे। बघा दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्हाला सूचना केली जाते फक्त 10 मिनिटाच्या आत आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला नाहीये तर कदाचित तो प्रेक्षणीय सामना आहे तो रद्द केला जाईल। आणि बॅक टू नावन क्रिकेट जाऊया मैदानाकडे। दोन दिग्गज संघामध्ये सामना पाहतोय। एका बाजूला विक्रम स्पोर्ट्स वडूनगर विपक्ष बांद्र्या मूर्ती काल्लेर। वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकांना गोलंदाज संतोष तर सलामीवीर जोडी आपण देखील पाहतो इन ऍक्शन मधून। एका बाजूला राजा तर दुसऱ्या बाजूला महेश। स्ट्राइक रोटेट करण्याची संधी राजा याला डावखुरा फलंदाज राजा। चला वेलकम घ्या स्पीडअप करा फक्त निर्धारित 3 ओव्हरचा सामना दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लक्ष द्या। आणि पहिला चेंडू अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडासा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय। चेंडू शॉट कव्हरला जातोय आणि याच दरम्यान एक 2 धावा घेण्याची संधी। या 2 धावांनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जातं। धावसंख्या होती ती बिनबाद 2 3 झाल्या। 3 धावा झाल्या। राजाच्या बॅट मधून 2 महेशाच्या बॅट मधून 1 फलंदाज थोडासा स्टेपआउट झाला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं मात्र एक धाव घेण्याची संधी त्याला निश्चित झाली। एका धावेने संघ धावसंख्या बिनबाद 4। अतिशय चांगला फटका गॅप मधून 2 शतरक्षांना बीट करून चेंडू जातोय सीमारच्या बाहेर चौकार। अरविंद पाटील याला चेंडू थोडासा बीट करतोय थोडासा तंबल होता अरविंद पाटील आपण पाहिला आणि चेंडू देखील त्याला बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय फलंदाज महेश काबूकरच्या बॅट मधून। या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होती ती बिनबाद 8। ऑनसाइडचा फटका साजलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक देईल दक्ष यस वेल जज कॅच अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केला जातो आणि महत्वाची पहिली विकेट पहिल्या विकेटचं पतन
पहिल्या विकेटचं पतन, पहिल्याकडे हद्दपार, तडीपार. चला नेक्स्ट बॅट्समन लगेच आपण या प्लीज. विनायक येतोय. नेक्स्ट बॅट्समन विनायक. बघा येणार आणि जाणार फलंदाज तुम्हाला एक विनंती असेल, जे 30 सर्कल आहे ते प्लीज आपण जरा क्रॉस करत चला, की जेणेकरून या स्पर्धेला कुठल्या प्रकारचा उशीर आणि विलंब लागणार नाहीये. नेक्स्ट बॅट्समन विनायक. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संतोष. थोडासा मिस टाइम स्ट्रोक. चेंडूकडे स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये अतिशय उत्तमरित्या चेंडूला कलेक्ट करतो आणि महत्वाची दुसरी विकेट. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज विनायक होतो बाद. अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केला जातो आणि महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज संतोष. षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत फक्त आणि फक्त 8 आणि महत्वाचे 2 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. बघा निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या ओव्हरमधून थोडासा बॅकफुटला आपण संघ पाहिला. साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून झाली नाही. धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 8 आणि महत्वाचे 2 फलंदाज हे बाद झालेले आहेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं गोलंदाज येतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतो मिथुन. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. डावखुरा फलंदाज राजा. नॉस्टरसाठी न्यू बॅट्समन बॅटल येतोय संदीप. गावदेवी चषक 2025 मधून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत. मिथुन आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर इनफिल्ड मधून देखील चांगला अतिशय उत्तम दर्जाचा आपण क्षेत्ररक्षण पाहिलं. झेल कॅरी करण्यासाठी देखील अतिशय चांगला दमदार प्रयत्न त्या क्षेत्ररक्षणाचा आपण पाहिला. मात्र झेल सुटतोय, जीवदान मिळतंय आणि याच दरम्यान एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या एकाने पुढे सरकते ती 9. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मिथुन. चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे. सनी थोडासा थंबल होतोय. पंचांचा वाईटचा इशारा. 1+4 5 धाबा. लक फॅक्टर नशिबाचा चौकार. चौदा धावा झालेले आहेत. फलंदाज मात्र गोलंदाज स्वतःला कमबॅक करतो. अतिशय प्रमाणे उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना मोठी विकेट प्राप्त करतोय संदीप. या फलंदाज बाद केलं जातंय. अराउंड लेग त्रिफलचित फलंदाज बाद होतोय संदीप पाटील. खऱ्यानंतर खराब चेंडूची हाताळणी केल्यानंतर गोलंदाज स्वतःला थोडंसं कमबॅक करतोय आणि त्याचं प्रत्युत्तर देताना महत्वाचा विकेट प्राप्त करतोय मिथुन.
चला नेक्स्ट बॅट्समन लगेच या प्लीज. 14 झाले बरोबर 9 होते या 5 आहे ना. जितू ना. नेक्स्ट बॅट्समन जातो जितू. बॅट्समन येतो जितू. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संजय मार्ग पंचान क्रॉस करतो. राईट मोरचा मार करतो. स्ट्राईक रोटेट करतो. नवीन बॅट्समन जितू. गोलंदाज मिथुन. क्रॉस लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. या चौकाटा संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 19. ओव्हर क्रमांक दुसरा वैयक्तिक पाला सांगितलं. दुसरा गोलंदाज येतो मिथुन. राईट आर्म राऊंडचा मारा करतोय. स्ट्राईक रोटेट करतोय राजा. चेंडू थोडासा बिगेट मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. यावेळेस गोलंदाज थोडंसं प्रत्युत्तर देतोय. डॉट चेंडूची सांगता करतो. धावसंख्या स्थिर आहे. चौकार खाल्ल्यानंतर अतिशय चांगला चेंडू असला गोलंदाज. चेंडूला सुंदर सॉफ्टड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चांगलं क्षेत्ररक्षण देखील राजन डियाच्या माध्यमातून मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. हा पॉलिवर सुंदर सॉफ्टड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू जातो वाडिश लॉंग ऑफला. षटक क्रमांक दुसरा संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांघिक. तिसरा गोलंदाज येतोय राजन डी. 2 षटकांच्या अंती धावसंख्या झाली ती 20. प्रतिवर्ष आपण विचार केला दादावांची सरासरी. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा. बेल कमी घ्या. बघा स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. त्या अनुषंगाने प्लीज तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा. बेल कमी घ्या. सेकंड
पंचांचा नो बॉलचा इशारा. बाईक स्वार जरा प्लीज सामना चालू असताना जाऊ नका मधून. चेंडू फ्रीट आहे. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका साजलाय. चांगले क्षेत्ररक्षण देखील. या एक धाब्याने संघाची धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या होती ती धावसंख्या 22. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ ऑफस्टम. ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाहेरची कोण करते का अवंतर धाव. या अवंतर धावांनी संघात धावसंख्या होती 23. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. लास्ट ओव्हर शेवटचा अंतिम षटक. अक्रॉस लाईन ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय मिड विकेटला. 2 षटकांना बीट करून चेंडू जाईल सीमाच्या बाहेर. चौकार. अतिशय उत्तम फटका आपण पाहिला. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. गॅप मधून 2 षटरक्षकांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा एक दमदार चौकार आला. या चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 27. अतिशय चांगला चेंडू. जागेवरून थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. निश्चित चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला होता. एका टप्प्याने मात्र एसटी चेंडूला गॅदर करतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता करताना गोलंदाज चौकार मारल्यानंतर गोलंदाज देखील स्वतःला थोडासा कमबॅक करतोय. पुणे एक 2 साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय वाडिश लॉंगरला. थोडासा तंबल होते क्षेत्ररक्षक. मात्र एकच धाव. या एका धाब्याने संघाची धावसंख्या 28. चला प्लीज थोडस स्पीडअप करा. वेल कमी घ्या. अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज राजन. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आणि चेंडू जाईल 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 आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्टॉक. व्हेरी वंडरफुल स्टॉक. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडूची लाईन लवकर रीड केली. ऑनचा बिग ब्लास्ट आपण पाहिला. फलंदाज राजाच्या बॅट मधून नेत्र दीपक षटकार. या धाब्याने संघाची धावसंख्या देखील पुढे सरकते ती 34. चांगल्या स्तुस्तीमध्ये आता संघ आपण पाहतोय विक्रम स्पोर्ट्स वडूनगर. अंतिम ओव्हर मधून जास्त धाबा खर्च होतात. आता मात्र 6 धावेचं प्रत्युत्तर देताना गोलंदाज राजंडी फलंदाजाला करतोय क्लिंग बॉल. 3 षटकांच्या अंती धावसंख्या 34. विजयाचं लक्ष्य 35 धावांचं. चला लगेच नवगर संघाचा कॅप्टन आपण देखील आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या.
3 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 34 आणि विजयाचं लक्ष 35 धावांचं. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. पंच देखील आमच्या देखील रवाना झालेले तेव्हा विनंती असेल बांद्र्यामध्ये काढले संघाच्या कॅप्टनला आपण देखील आपली सलामी जोडी विनाविलंब लगेच मैदानामध्ये रवाना करा. तीन षटकांच्या आधी धावसंख्या झाली 34 विजयाचं लक्ष 35 धावांचं आणि प्रतिवर्ष जर आपण विचार केला साधारणतः 11 ते 12 धावांची गरज आहे. सलामी जोडी विनायक योगेश आणि राजन ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. 35 धावांचं लक्ष आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इन ऍक्शन मधून सलामी जोडी हे टार्गेट चेस करण्यासाठी ही सलामी जोडी चला प्लीज थोडस वेल कमी घ्या स्पीडअप करा. पंचांत देखील विनंती असेल पण या सामन्याला लगेच सुरुवात देखील करावी. पहिल्या षटकाला प्रारंभ वैदिक पहिला सांगितलं पहिला गोलंदाज येतो महेश आणि पहिला चेंडू पेस करतो ऑनसरचा अतिशय चांगला फटका सचतोय राजन डी याच्या बॅट मधून थोडासा थंबल होताना क्षेत्ररक्षक विनायक आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्व्हल केल्या जातात. या 2 धावांनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जातं. धावसंख्या होती बिनबाद 2. लक्ष 35 धावांचं चेस करण्याची जबाबदारी खांद्यावर घेताना 2 फलंदाज इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय योगेश आणि राजन. बांद्र्यामध्ये कालेर विपक्ष आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. यास 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू आपण पाहतोय. अतिशय उत्तम दर्जाचा फटका राजन डी याच्या बॅट मधून सचतोय. खराब चेंडू उत्तम प्रार जसं प्रश्न तसं उत्तर. या चौकानं संघा धावसंख्या बिनबाद 6. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला साधारणतः 11.75. पुन्हा एकदा ऑन साइडचा अतिशय चांगला फटका आणि 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून संदीप पाटीलच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण थोडासा थंबल निश्चित झाला मात्र कुठंतरी चेंडू आणि बॅट मध्ये निश्चित आपण थोडासा हलकासा स्पर्श पाहिला. संधी होती एसटी रक्षकला मात्र त्या संधी सुद्धा करता आलं नव्हतं. चेंडू जातो शॉर्ट थांडमॅनला इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्या एकाने पुढे सकते. महेश काबूकर तुम्हाला स्पर्धेमधून एक सुवर्ण संधी आहे. आपण जर हॅट्रिक साधतात या ठिकाणी मात्र त्यांच्या माध्यमातून थोडासा खराब चेंडू हाताळला गेलाय. पंच नो बॉलचा इशारा करतात.
1 अशा एकंदरीत 2 धावा आणि चेंडू पुन्हा टाकावा लागेल महेश याला. चुकीच्या चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज भीमर फेक झाली होती. फलंदाजा थोडासा वक्का बाहेरचा चेंडू. पंच देतील नो बॉलचा इशारा. तर मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. अतिशय दमदार चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका. प्रेक्षक आपण जो झेल आहे तो पडद्याच्या बाहेर कॅरी करायचा. पडद्याच्या आत घेतला तर तुमच्याकडनं 500 रुपये घेतले जातील. थोडासा मॅच टाइम स्ट्रोक. षटकाराचं प्रत्युत्तर देताना गोलंदाज महेश बिग विकेट, बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते हुए गेंदबाज राजंडिया. फलंदाज बाद झाला. थोडासा ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न, चेंडूला स्पंज करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये टायमिंग सेट करता आलं नाही. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जागेवर राहतोय. शॉर्ट सिली मिड ऑफला आपण पाहिलं स्वतः गोलंदाज आपल्या ओघामध्ये चेंडूला सुंदररित्या कलेक्ट करतोय आणि महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज महेश काबूकर. षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निम्मा पल्ला पार करताना बांद्रामध्ये काल्हेर संघाकडे तब्बल धावा झाले 17. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज. प्रति ओव्हरचा विचार केला तर फक्त आणि फक्त 9 धावांची सरासरी. नेक्स्ट बॅट्समन जातोय विनायक. चला प्लीज थोडस वेळ कमी घ्या. नवगर संघाचा कॅप्टन दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगितलं. दुसरं गोलंदाज येतो गोविंद. एक संघाची सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज गोविंद येतोय. उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज. पहिल्या ओव्हरचा आपण जर अपडेट पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल खर्च झाल्या 17 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 18ची गरज. विनायक आणि योगेश एक बेन्नीची जोडी काल्हेर संघाची आपण इनिएक्शन मध्ये पाहतोय. चला प्लीज थोडसा स्पीडअप करा. बेल कमी घ्या. गोलंदाज चेंडूवर अतिशय चांगला फटका आहे. स्लॉक केलं होतं चेंडूला. स्लॉक सिपचा फटका आपण पाहिला. स्कोर ऑफ विकेट चेंडू अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका होता. त्या ठिकाणी उंचीचा फायदा निश्चितच कदाचित उंची कमी पडली असावी. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये स्पर्श निश्चित आपण पाहिला होता. अतिशय दमदार चांगला उत्तम फटका आणि या फटक्याने आता मात्र परिपूर्ण कमबॅक होतोय भद्रावती काल्हेर संघ या स्पर्धेवर किंवा या चालू सामन्यावर आपलं साम्राज्य निर्माण करताना. कारण की उर्वरित 11 चेंडूमध्ये मधून विजयासाठी फक्त 12 धावांची गरज. 11 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. आता हा चेंडू मात्र स्क्वेअर आहे. आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक समांतर धावांनी संघात धावसा पुढे सरकते. येणारे चेंडू 11 आणि विजयासाठी देखील 11 धावांची गरज. 11 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक. थोडासा दुरवून खेळण्याचा प्रयत्न, जागेवून खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला तो फलंदाज झाला. खेळण्यासाठी तुमच्याकडे खऱ्या अर्थानं फुटफोर फार महत्वाचं असतं. पदाला आली ते तुमचं फार महत्वाचं असतं. हा सुंदर सॉब्राईचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडासा थंबल निश्चित झाला होता. मात्र एकच धाव कंप्लीट. या एक धावेने संघाची धावसंख्या 25.
विजयापासून फक्त आणि फक्त 10 धावा दूर आहे. नऊ चेंडू आणि 10 धावा असं समीकरण. येणारे 9 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज गोविंद लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करताना गोलंदाज. चेंडूला मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमॅन संपर्क साधता आला नव्हता. खऱ्या अर्थाने एकंदर सिच्युएशन किंवा आपण जर परिस्थिती पाहिली तर बंदरामध्ये काढलेल्या संघाला मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी 10 धावांची गरज जाता. डिफेन्सिव्ह फटका ज्याला आपण म्हणतोय, फक्त चेंडूला थोडंसं रोटेट करायचं आहे. सिंगल डबल जे क्रिकेटची लाईफ लाईन असते. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. गोलंदाज या ठिकाणी चुकी करतोय. खऱ्या अर्थानं तुमच्याकडे बॅलन्स कमी असल्या कारणाने तुम्ही विदाऊट खर्च करू शकत नाहीयेत. थोडासा स्क्वेअर मारा. आपण पाहतो आउट ऑफ लेग स्टंपचा चेंडू पंच वाईटची खून करतात. आता मात्र अतिशय चांगला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. खाली क्षेत्र आहे. चेंडू जाईल सीमाच्या बाहेर. चौकार. डाऊन दी ग्राउंड क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका. 20 सेफच्या अंदाजाने चेंडू खेळून काढलं होतं आणि या चौकारनं आता मात्र पुन्हा एकदा परिपूर्ण कमबॅक. हा संघ विजयापासून फक्त आणि फक्त 5 धावा दूर. येणारे 7 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक करताना संघ आपण पाहतोय बंदरामध्ये काल्लेर विजयाच्या उंबाट्यावर. आता मात्र चेंडूवर मोठा फटका. सामना फिनिश. ऑर्गनाइज कमिटीचा बेल या ठिकाणी वाचवला जातोय. फलंदाच्या माध्यमातून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. सामना फिनिश होतोय. हार्ड विक्रम स्पोर्ट्स वडूनगर अँड गुड लक बांद्र्यामूर्ती काल्लेर. चला जय बजरंग कारवी संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधा प्लीज. जय बजरंग कारिवली या संघाचा कॅप्टन आपण या.